महायुतीच्या माध्यमातून हिंचोली जिल्हा परिषद आणि हिंचोली पंचायत समिती या दोन्ही सीट महायुतीला मिळालेल्या आहे। जिल्हा परिषदेसाठी मी स्वतः आणि माझे सहकारी पंचायत समितीसाठी चघाटकर हे दोन्ही उमेदवार आहोत आणि मी दोघांच्या वतीने महायुतीचे सर्व नेत्यांचे आभार मानतो की दोन्ही पक्षाने महायुतीच्या माध्यमातून आम्हाला ही संधी दिली आहे। विकासाचा काय अजेंडा आहे, तुम्ही काय घेऊन चाललं आहे जनतेपर्यंत? विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे। जो महायुतीच्या माध्यमातून आतापर्यंत विकास झाला आहे तो विकासाचा प्रत्येकाशी बोलून समजून सांगून त्यांचा प्रतिसाद आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे। या ठिकाणी तुमच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे आहेत, या ठिकाणी धनशक्तीचा वापर केला जात असल्याची चर्चा या मतदारसंघामध्ये होते, त्याबद्दल काय सांगाल? धनशक्ती आमच्याबरोबर आहे। उमेदवार आहेत ते आमचे मित्र दोन्ही, त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, परंतु अधिकृत महायुतीच्या माध्यमातून आम्हाला दोघांनाही संधी दिली आहे। लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे। लोक खुश आहेत की महायुतीला आम्ही मतदान करणार आहोत म्हणून। आणि अधिकृत असतो, अपक्ष हा कधीही सावंतवाडी तालुक्यात कोणी त्याला जागा दिला नाही, त्याच्यामुळे अपक्षांचा विषय राहणार नाही। 7-9 तारीखला महायुतीचा गुलाल असेल एवढं मी नक्की सांगतो। 100% आमचे मार्गदर्शक बबन राणे साहेब आणि या गावचे प्रथम नागरिक तात्या वेंगुर्लेकर यांच्या माध्यमातून जी विकास कामं झाली आहे त्या विकास कामाच्या माध्यमातून जर बघत गेला तर हिंचोलीत 100% आपण 60%च्या वर आहोत आणि बाकीचे जे आपण 6 गाव आहेत त्यामध्ये आपण 60% 100% गाव माहिती असल्यामुळे ते 60% प्लस गाव एवढं नक्की सांगेल। आमदार दीपक 100% महायुतीच्या माध्यमातून दीपक भाई केसरकर असतील, आमचे नारायण राणेसाहेब असतील, नितेश राणेसाहेब असतील, निलेश राणेसाहेब असतील, आमचे जिल्हाप्रमुख संजू पगपसाहेब असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून हिंचोली जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या 9 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे, विकास कामं झाली आहे, ते प्रत्येकाची आम्ही सांगून पटवून देत आहोत आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होत आहे।